नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तरच सर्वांना शेअर नक्की करा। चला, आजचा आपला विषय आहे अत्यंत महत्त्वाचा विषय। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज फोन करून सांगितलं की सर, छत्रपती संभाजी राजानंतर मोगलाई ऐवजी पेशवाई कशी आली, हा त्यांचा मुख्य प्रश्न होता। आणि त्या प्रश्न आणि सोबतच इतरही सर्व प्रश्नांची उत्तरे पुराव्यासहित आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कृपया चला व्हिडिओ आपण या ठिकाणी सुरू करूया। बघा, प्रथम इथे छत्रपती शिवाजीराजे ह्यांचा कालखंड बघतो म्हटलं 1630, 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 पर्यंत। पण आजच्या व्हिडिओमध्ये विशेष करून आपण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा इतिहास पाहणार नाही आहोत, तर मोगलाई कशी आली ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून आपण 1630 ते 1680 पर्यंत छत्रपती शिवाजीराजे आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे 1681 ते 1689 ह्या कालखंडापर्यंत छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्यानंतर छत्रपती रामराजे म्हणा, राजाराम महाराज 1689 ते 1700 पर्यंत राजाराम महाराज। 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर महाराणी ताराबाई ह्यांनी 1700 इसवी सन 1700 ते 1707 पर्यंत। बघा, प्रश्न म्हणून MPSC विचारते की मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड कोणता, असा तुम्हाला प्रश्न विचारते, तर 1700 ते 1707। आणि इथे एक मोठा इव्हेंट घडला 20 फेब्रुवारी 1707 मध्ये, जो औरंगजेब 1681 पासून महाराष्ट्रामध्ये होता, तर त्याचा 20 फेब्रुवारी 1707 मध्ये मृत्यू झाला। आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की 1689 मध्ये 11 मार्च 1689 मध्ये छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने मारलं होतं आणि राणी येसूबाई व छत्रपती शाहू यांना कैद केलं होतं, लक्षात घ्या। तर सद्यस्थितीमध्ये असा आपण विचार करूया, लक्ष द्या की बघा, औरंगजेबाचा जो मृत्यू झालेला आहे 20 फेब्रुवारी 1707 आपल्या महाराष्ट्रामध्येच, आणि औरंगजेबाला 4 मुले आणि 1 मुलगी आहे। चित्रपटात तुम्ही बघितली असेल, झेबुन्निसा ही त्यांची कन्या आहे, लक्षात घ्या। आता बघा, मुआझ्झम, त्यालाच बहादूर शाह पहिला असं म्हणतात, मुआझ्झम बहादूर शाह पहिला हा आझमशाह, नंतर सुलतान मोहम्मद अकबर जो संभाजीराजांना भेटीसाठी आला होता, आणि मोहम्मद कामबख्श हा त्यांचा पुत्र आणि झेबुन्निसा ही त्यांची कन्या। म्हणजे मुआझ्झम, आझम, अकबर, कामबख्श आणि झेबुन्निसा ही त्यांचे काय म्हणून सांगा, म्हणजे एकूणच त्यांचे पुत्र म्हणून आणि पुत्री असं लक्षात घेऊया। तर ह्याच्यापैकी तुम्हाला सांगतो काय झालं। दिल्लीची गादी इतर वारसांना मारून मिळवणे, आपल्या बांधवांना भावांना मारून मिळवणे ही मोगलांची परंपराच आहे। कारण स्वतः औरंगजेबाने शहाजहान, स्वतःचे वडील ताजमहलवाला शहाजहान त्यांना कैदेत टाकून त्यांची इतर बंधू दारा, शुजा, मुराद आणि औरंगजेब, तर दारा शिको, शाह शुजा, नंतर मुराद आणि औरंगजेब ह्यापैकी तिन्ही भावांना मारून, लक्षात घ्या, आणि स्वतः तो गादीवर बसला होता, लक्षात घ्या। तर आता मला एक गोष्ट म्हणायची आहे या ठिकाणी, तर मुआझ्झमनेही तेच प्रयत्न केले। अकबर तर पहिल्यांदाच काय म्हणून सांगा गायब आहे, औरंगजेबाच्या विरोधात भांडणं करून। उरले कोण कोण सर या ठिकाणी, तर या ठिकाणी उरले कोण, तर एक आझम, लक्षात घ्या, त्याच्यानंतर कामबख्श। आझम नंतर कोण म्हणून सांगा, कामबख्श। तर हे 2 लोक, 2 भावांना ह्याने मुआझ्झमने मारून टाकले। आणि बहादूर शाह ही त्याची पदवी आहे, आणि वयाच्या 62व्या वर्षी, लक्षात घ्या, वयाच्या 62व्या वर्षी हा बहादूर शाह पहिला गादीवर बसला। मुआझ्झम बहादूर शाह पहिला ह्याच नावाने गादीवर बसला। 1712 पर्यंत तो चालला, 1712 पर्यंत तो चालला। पण लक्षात घ्या, 1712 ते 13 पर्यंत जहांगीर शाह गादीवर आला,
ह्यांच्या मुलापैकी लक्षात 13 मध्ये फरुखशेर गादीवर आला, लक्षात घ्या. तो 19 पर्यंत चालला दिल्लीच्या गादीवर. तर आता बघा, तर ह्यापैकी इथे एक वाद सुरू झाला, भांडण सुरू झाला, तंटा सुरू झाला. आणि बहादूर शाह होता कुठे? तर मित्रांनो, हा बहादूर शाह महाराष्ट्रामध्ये आहे, लक्ष ठेवा. म्हणून म्हणजे मराठ्यांशी युती करून इतर भावापैकी म्हणजे आझम किंवा कामबक्ष ह्यांच्यापैकी कोणीही परत मोगल सल्तनतवर चालून येऊ नये आणि त्याचा मला धोका होऊ नये म्हणून कैदेमध्ये असलेल्या छत्रपती शाहूंना त्याने सोडून दिलं. मध्यस्थी केली होती बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्यांनी मध्यस्थी केली होती, लक्षात घ्या. म्हणून ते आता बघा, म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये जो मराठ्यांचा कारभार पाहत आहे ती राणी ताराबाई. मराठ्यांचा कारभार जी बघत आहे राणी ताराबाई, आणि राणी ताराबाई आणि छत्रपती शाहू ह्यांचं नातं जे आहे, ताराबाई ह्या छत्रपती शाहू यांच्या काकू आहेत. आणि शाहूंना सोडल्यामुळे मराठ्यांच्या राजकारणामध्ये द्वंद्व निर्माण होईल, गृहयुद्ध तयार होईल, अशी मनीषा कोणाची होती सांगा? बहादूरशाह पहिल्याची होती. आणि ह्या कपट भावनेने त्याने उत्तरेकडे जाताना मध्य प्रदेशामध्ये भोपाळजवळ छत्रपती शाहू यांना सोडून दिलं. आणि छत्रपती शाहू यांना सोडून दिल्याच्या नंतर त्याला जसं वाटलं तसंच इतिहासामध्ये घडलं. छत्रपती शाहू परत येतानाच बाळाजी विश्वनाथ यांच्या साहाय्याने सर्व मराठा सरदारांना पत्रे पाठवली, भावनिक पत्रे पाठवली. म्हणजे मला जर समजा तुम्ही महाराणी ताराबाई ऐवजी मराठ्यांचा छत्रपती जर घोषित करत नसाल तर माझ्या पित्याचं छत्रपती संभाजी राजांनी केलेलं बलिदान मी व्यर्थ समजू का? आणि त्याच्यामुळे बाळाजी विश्वनाथ यांनी राणी ताराबाई ह्यांचे काही सरदार तिकडल्या पक्षात म्हणजे शाहूंच्या पक्षामध्ये नेले. मी तुम्हाला सांगतो बघा, तर हे कधी घडलं? आता शाहू येणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि राणी ताराबाईचं सैन्य आणि छत्रपती शाहू यांचं सैन्य ह्यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली. तर ती आहे खेडची लढाई, समजून घ्या. बघा सर, कोणती लढाई? खेडची लढाई. 12 ऑक्टोबर 1707 रोजी शाहू पहिला म्हणजे छत्रपती शाहू संभाजीराजांचे पुत्र आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील ताराबाईचं सैन्य. बघा सध्या तरी ताराबाईचे सेनापती कोण आहे ते समजून घ्या, लक्षात घ्या. धनाजी जाधव. बघा पुढे मी धनाजी जाधवांचा मुलगा चंद्रसेन जाधव यांचा उल्लेख करणार आहोत, लक्षात घ्या. तर धनाजी जाधव कोणाचा पक्ष? समजा ताराबाईचा पक्ष. आणि एक दुसरा पक्ष या ठिकाणी कोणाचा? शाहू. तर शाहूच्या बाजूने बाळाजी विश्वनाथ आहेत. तर बाळाजी विश्वनाथ यांनी आणि लढाईच्या वेळेस 12 ऑक्टोबर 1707 या दिवशी धनाजी जाधवला म्हणजे डायरेक्ट धनाजी जाधवला म्हणजे ताराबाईंच्या सेनापतीला आणि खंडेराव दाभाडे वगैरे असे मातब्बर सरदार या म्हणजे बाळाजी विश्वनाथ हा जो पेशवा आहे त्यांनी छत्रपती शाहूच्या पक्षात आणले. म्हणूनच छत्रपती शाहू ही लढाई जिंकू शकले. बघा छत्रपती शाहूंचा विजय झाला. ही लढाई पुण्याच्या उत्तरेस भीमा नदीजवळ असलेल्या खेड या ठिकाणी झाली, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये छत्रपती शाहू यांचा विजय झाला. आणि छत्रपती शाहू विजयी झाल्याच्या नंतर बघा 12 जानेवारी 1708 रोजी त्यांनी सातारा येथे राज्याभिषेक केला. 12 जानेवारी 1708 रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे त्यांनी जाहीर केले, घोषित केले. मग तुमच्या समोरचा एक प्रश्न उभा राहील की मग सर राणी ताराबाई यांचं काय झालं? बरोबर आहे. मग ताराबाईंनी आपला पुत्र संभाजी ह्यांना घेतलं आणि ताराबाई कुठे गेल्या? तर ताराबाई कोल्हापूरमध्ये गेल्या आणि कोल्हापूरमध्ये मराठ्यांची दुसरी गादी तयार केली. म्हणजे ह्या लढाईने, कोणत्या लढाईने? लक्षात घ्या, 12 ऑक्टोबर 1707 मध्ये झालेल्या खेडच्या लढाईने मराठा साम्राज्य दुभंगलं, हे लक्षात घ्या. आणि आता बघा मराठ्यांची पहिली जी राजधानी होती ती रायगड होती, लक्षात घ्या. म्हणजे रायगडावरून राजकारभार चालायचा. आता लक्षात घ्या शाहू कुठे आहे? तर शाहू आपण लक्षात घेऊया कुठे सर? सातारा. आणि महाराणी ताराबाई कुठे? तर कोल्हापूर. तर ही मराठ्यांची बघा इथे सातारा थोरली गादी, थोरली म्हणजे मोठी गादी, आणि कोल्हापूर या ठिकाणी धाकटी गादी. आणि पुढे या थोरल्या गादीमध्ये आणि धाकट्या गादीमध्ये संघर्ष चालत राहिला, संघर्ष होत राहिला, हे लक्षात घ्या. पुढे आता बघूया आपण काय घडतंय ते, लक्ष द्या. छत्रपती शाहूराजे 1708 ते 1749 पर्यंत.
छत्रपती शाहूराजे हे कुठपर्यंत 1708 ते 1749 पर्यंत। आता थोडंसं आपण जर बघतो म्हटलं भोसले घराण्याची वंशावळ आपण जर बघतो म्हटलं तर बघा बाबाजी भोसले, आपण सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांपासून विचार करूया। छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र एक इथे आपण लक्षात घ्या, इथे बघा तुम्हाला क्लिअर होत नसेल तर मी याला झूम करतो, लक्ष द्या। हा, तर इथे लक्षात घ्या कसं होत आहे सर, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र एक संभाजी राजे जे 1689 मध्ये गेले, इकडे राजाराम महाराज हे कधी सर 1700 मध्ये गेले आणि संभाजी राजे कधी गेले तर 1689 मध्ये गेले। आता त्याच्यानंतर संभाजी राजांचे जे काही पुत्र आहेत सातारा शाखेचे ते छत्रपती शाहू महाराज आणि इकडे राजाराम महाराजांचे पुत्र दुसरे शिवाजी आणि त्यांचा मुलगा तो कोण तर संभाजी महाराज। तर हे जे संभाजी महाराज आहे यांना पुढे करून लोक छत्रपती शाहूंना विरोध करू लागले। दक्षिणेमध्ये निजाम होता, निजामाने संभाजीला पुढे करून म्हणजे मराठ्यांच्या दोन गाद्या बाळाजी विश्वनाथ यांनी 1713 मध्येच 1713 ते 1720 पर्यंतचा जो कालखंड आहे बाळाजी विश्वनाथ यांचा आहे। शाहूंना सोडविण्यासाठी बाळाजी विश्वनाथ यांनी बरीच मेहनत घेतली होती आणि बाळाजी विश्वनाथ हे पेशवे जे आहे ते शाहूंचे अत्यंत विश्वसनीय होते, निकटवर्तीय होते, हे आपण लक्षात घेऊया। आता थोडं पुढे गेल्याच्या नंतर परत या पेजवर येऊया, फक्त लक्ष द्या, इथे थोडासा विचार करूया आपण पहिल्यांदा की पेशवे कोण होते। तर पेशवे अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख, जसं आता आपण भारताला पंतप्रधान म्हणतो, म्हणजे राजाला जर समजा आपण राष्ट्रपती जर म्हणजे गृहीत धरलं तर पेशव्यांना आपण पंतप्रधान गृहीत धरूया। म्हणजे राजा जरी प्रत्यक्ष दौलतीचा धनी असेल पण त्या दौलतीचा वापर करणे आणि सर्व गोष्टी हे कोणाच्या हातून चालत आहे पेशव्यांच्या। तर तसं अष्टप्रधान मंडळ जे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं होतं त्या अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख कोण आहे तर पेशवा आहे, शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आहे। तर तो पहिला पेशवा जो शिवाजी महाराजांनी नेमलेला आहे तो आहे मोरोपंत त्र्यंबकजी पिंगळे आणि त्याच्याचकडे काम होतं की स्वराज्याचा राज्यकारभार चालवणे। सरळ सरळ त्याच्याकडे डायरेक्ट काम कोणतं आहे तर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पेशवे आहेत, ते प्रधान आहे, त्यांना पंतप्रधान म्हणा, लक्षात घ्या। राज्याचा राज्यकारभार चालवणे, स्वराज्याचा राज्यकारभार चालवणे हेच काम पेशव्याकडे होते। मग आता लक्षात घ्या की कसं झालं की शाहू पर्यंतचे जे छत्रपती होते, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याच्यानंतर छत्रपती राजाराम, तर हे छत्रपती स्वतः प्रत्यक्ष युद्धात लढले पण शाहू कैदेत होते, युद्ध प्रशिक्षण काही फारसं नाही, लक्षात घ्या। त्याच्यामुळे बरीच जबाबदारी पुन्हा येऊन पडली, जास्तीची जबाबदारी कुणावर सांगा पेशव्यावर येऊन पडली। हाही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूया। आता इथे जे सर्वच्या सर्व पेशवे तयार झाले तर ह्या पेशव्यामध्ये काय झालंय बघा, थोडीशी आपण नजर टाकूया पेशव्यांवर, पेशव्यांच्या कालखंडावर आपण नजर टाकली तर मोरोपंत पिंगळे हे पहिले पेशवे होते। 1683 मध्ये ते गेले, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय सर 3 वर्षानंतर ते गेले। रामचंद्रपंत अमात्य हे वित्तमंत्री होते, महाराजांचे वित्तमंत्री होते, पण त्यांनी 1683 पासून तर 1708 पर्यंत 1683 पासून तर 1708 पर्यंत पेशवे म्हणून काम पाहिलं। लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की पेशवाई संभाजी राजांच्या नंतर आली, अशातला भाग नाही। शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ तयार केलं होतं त्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुखच कोण होते तर पेशवे होते। रामचंद्रपंत अमात्य हे मुळात वित्तमंत्री आहे, अर्थमंत्री आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात आणि त्यांनी 1683 पासून तर 1708 पर्यंत पेशवे म्हणून काम पाहिलं आणि त्याच्यानंतर मग 1708 ते 1711 पर्यंत बहिरोपंत पिंगळे ह्यांनी पेशवे म्हणून काम पाहिलं। तर आता तुम्हाला सांगतो, पहा लक्षात घ्या, 12 जानेवारी 1708 ची गोष्ट केली मी खेडची, बघा 12 जानेवारी 1708 खेडची लढाई झालेली आहे। सर कुठली म्हणून आपण खेडची, तर तेव्हा पेशवे कोण होते हा महत्वाचा मुद्दा। तर बहिरोपंत पिंगळे हे कोण आहे पेशवे आहे। तर आता काही सरदार राणी ताराबाईला सपोर्ट करत आहेत आणि काही सरदार छत्रपती शाहू यांना सपोर्ट करत आहेत। म्हणजे काही सरदार मराठ्यांचे आपण काय म्हणू साताऱ्याच्या गादीला सपोर्ट करत आहे, तर काही सरदार कोल्हापूरच्या गादीला सपोर्ट करत आहे।
ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता बघा, तर तशापैकी ताराबाई यांना सपोर्ट करणारे कोण, तर कान्होजी आंग्रे. ते सरळ तांडेल होते, आरमार प्रमुख होते कान्होजी आंग्रे. आणि त्या कान्होजी आंग्रेचा बंदोबस्त करायला छत्रपती शाहू महाराजांनी, नीट लक्ष द्या, बहिरोपंत पिंगळे हा पेशवा पाठवला. कान्होजी आंग्रेचा पराभव करायला शाहू महाराजांनी बहिरोपंत पिंगळे नावाचा पेशवा पाठवला. पण कान्होजी आंग्रे यांनी या बहिरोपंत पिंगळे या पेशव्यांचा पराभव केला आणि ह्यांनाच कैद केलं. आता पेशवाच कैद झाल्यामुळे बरोबर बघा, आता काय झालेलं आहे की पेशवा स्वतःच कैद झाला. पेशवा कैद झाल्यामुळे शाहू महाराजांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता की आता महाराजांच्या वतीनं बोलणी करायची असेल किंवा पेशव्याला सोडवायचं असेल तर आपण पहिल्यांदा तो पेशवा तयार करावा लागेल. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला सांगतो, बाळाजी विश्वनाथ भट या भट घराण्याकडे पेशवेपद आलं. हे लक्षात घ्या, भट घराण्याकडे कोण आलं, पेशवेपद आलं. बाळाजी विश्वनाथ भट ह्यांना पेशवेपदाची सूत्रे दिली. बघा, 1713 ते 1720 पर्यंत मग हे बाळाजी विश्वनाथ भट कान्होजी आंग्र्यांकडे गेले आणि बहिरोपंत पिंगळे यांना सोडवलं. एवढंच नाही तर बहिरोपंत पिंगळे यांना सोडवल्याच्या नंतर आता बघा, दरम्यान धनाजी जाधव जे शाहूंच्याच पक्षामध्ये होते तर त्यांचा मृत्यू झाला. नंतर सेनापती म्हणून शाहूंचे सुद्धा त्यांचा मुलगा चंद्रसेन जाधव हा सेनापती झाला. पण तो म्हणजे जरीही छत्रपती शाहू महाराजांचा सेनापती असेल तरी तो म्हणजे लक्षात घ्या, मनाने तो कोणाच्या बाजूने होता, तर राणी ताराबाईच्या बाजूने होता, चंद्रसेन जाधव. हे लक्षात घ्या. मग चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे या सर्वांनी मिळून कट केला होता. तर तो कट बाळाजी विश्वनाथ यांनी उद्ध्वस्त केला आणि छत्रपती शाहू यांचं जे सिंहासन आहे तर ते मजबूत केलं. त्यामुळे छत्रपती शाहू ह्यांचा जो ट्रस्ट आहे तर प्रचंड विश्वास कोणावर निर्माण झाला, तर बाळाजी विश्वनाथ यांच्यावर निर्माण झाला. आणि चौथाई सरदेशमुखीच्या सनदा, चौथाई म्हणजे जे टॅक्सेस आहे किती सांगा, 25%. चौथाई म्हणजे हे चौथा हिस्सा 25%. सरदेशमुखी म्हणजे 10%. जे मोगल बादशाहकडून मराठ्यांनी चौथाई सरदेशमुखी वसूल करायची, ह्या सनदा सुद्धा कोणी आणल्या, बाळाजी विश्वनाथने आणल्या. छत्रपती शाहू यांना सोडवत असताना, मोगलांच्या कैदेतून सोडवत असताना सर्वाधिक मदत कोणी केली, तर बाळाजी विश्वनाथ यांनी केली. नंतर छत्रपती शाहू ह्यांचं सिंहासन मजबूत कोण केलं, विरोधकांचा विरोध कोणी मोडून काढला, तर बाळाजी विश्वनाथ यांनी मोडून काढला. राणी महाराणी येसूबाई छत्रपती शाहूंच्या आई ह्यांची सुटका कोणी केली, तर बाळाजी विश्वनाथ भट यांनी केली. आणि एवढंच नाही तर हे कान्होजी आंग्रे, चंद्रसेन जाधव आणि इतर जे विरोधक होते, धनाजी जाधव ह्यांना सुद्धा पूर्वी पक्षात कोण आणलं होतं, तर कोण आणलं होतं, बाळाजी विश्वनाथ भट यांनी आणलं होतं. म्हणून या सगळ्यांचा परिपाक म्हणजे छत्रपती शाहू यांनी ह्यावेळेस बाळाजी विश्वनाथ भट ह्यांना बहिरोपंत पिंगळे यांना सोडवून आणण्यापूर्वी पेशवा घोषित केलं आणि पेशवे पदाची सूत्रे दिली. हे लक्षात घ्या. आणि ते कुठपर्यंत राहिले, तर 1720 पर्यंत म्हणजे त्या पदावर राहिले. आणि पुढे त्यांच्याच घरामध्ये ते पेशवेपद कायम झालं. आणि त्याच्यानंतर त्यांचा थोरला मोठा मुलगा बाजीराव पहिला, तो 1720 ते 1740 पर्यंत तुम्ही जो बाजीराव मस्तानी बघितला आहे, तर त्या चित्रपटामधला बाजीराव पहिला हे पहिले पेशवे म्हणजे यांचा पहिला मुलगा आणि पहिला बाजीराव हा 1720 पासून 40 पर्यंत पेशवा राहिलेला आहे. त्यांच्यानंतर बाजीराव पहिला यांचा मुलगा, त्यांना एक बाळाजी बाजीराव, त्यांनाच नानासाहेब पेशवे असं म्हटलं जाते. तर आता नानासाहेब पेशवे प्रकर्षाने लक्षात ठेवा, कारण नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपतींच्या हातातून जे सत्तेचा कारभार गेला, महत्वाचा पॉइंट आहे. पेशवाई कशी आली, तर नानासाहेब पेशवे, बाळाजी बाजीराव पेशवा उर्फ नानासाहेब पेशवे 1740 ते 61, 1761 मध्ये त्यांचा मृत्यू आहे. 14 जानेवारी 1761 एक पाणीपतची तिसरं युद्ध झालं होतं, पाणीपतची तिसरी लढाई. आणि त्या धक्क्यातून बाळाजी बाजीराव सावरू शकले नाही आणि म्हणून त्या धक्क्यानेच शेवटी 1761 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर ते नानासाहेब पेशवे, बाळाजी बाजीराव पेशवे ह्यांनी एक तह केला होता, सांगोला करार. आणि त्या करारानुसार पेशवे मराठा दौलतीचे मालक झाले होते. तो करार आपण पुढे बघणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यांच्यानंतर माधवराव बल्लाळ पेशवा म्हणजे थोरला माधवराव, हे 1761 पासून 1772 पर्यंत पेशवे होते. नंतर
नारायणराव पेशवा 1772-73 या पेशव्यांचा शनिवार वाड्यामध्ये रघुनाथरावांनी उर्फ राघवदादा यांचे काका यांनी मर्डर केला होता, खून केला होता. नंतर रघुनाथराव काही काळासाठी पेशवा झाला 1773-74, पण त्यांच्या विरुद्ध बारभाई मंडळांनी पवित्रा घेतला. नंतर सवाई माधवराव म्हणजे मागच्या नारायणराव यांचा पेशवा, तर हे अवघे 1.25 महिन्याचे असताना 40± दिवसाचे असताना त्यांना पेशवा केलं आणि यांच्या नावाने बारभाई मंडळ कारभार पाहत होतं. त्याच्यामध्ये नाना फडणवीस म्हणा, माधवजी शिंदे म्हणा, पवार म्हणा, तर गायकवाड हे सगळे मराठा सरदार एकूण 12 सरदार एकत्र आले होते आणि सवाई माधवराव हे सगळ्यात कमी वयाचे पेशवा आहे, तर त्यांच्या वतीने कारभार बघत होते. ते 1795 मध्ये त्यांना राजकारणामध्ये फारसा भाग घेऊच दिला नाही आणि म्हणून त्यांना काय वाटलं की मी पेशवा असून फायदा नाही. 1795 मध्ये शनिवार वाड्याहून त्यांनी उडी टाकून सुसाईड केलं. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर रघुनाथराव यांचा मुलगा बाजीराव दुसरा हा पेशवा झाला 1795 पासून 1818 पर्यंत आणि त्यांनी पेशवाई बुडवली बघा. आणि मराठा सरदारांनी त्याला कठपुतळी शासक म्हणून बसवलं होतं. पेशवाई बाजीराव दुसऱ्याच्या काळामध्ये बुडली. 19 फेब्रुवारी 1818 मध्ये पेशवाई बुडली, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण पेशवाई बघतो. आता हस्तांतरण कसं झालं ते सांगतो. खेडच्या नंतर 2 गाद्या झाल्या बघा. तर खेडची लढाई कोण कोण, राणी ताराबाई आणि छत्रपती शाहू. तर छत्रपती शाहू आणि राणी ताराबाई यांच्यामध्ये 2 गाद्या. छत्रपती शाहू यांची गादी कुठे? सातारा. राणी ताराबाई यांची गादी कुठे? कोल्हापूर. त्यांच्या लढाया निजामाने छत्रपती संभाजीची मदत घेतली, म्हणजे ताराबाईच्या बाजूने ताराबाईंच्या वंशात जो संभाजी आहे त्याची, आणि छत्रपती शाहू विरुद्ध मोहीम उघडली. ती 8-10 वर्षे हे चालली. म्हणजे बघा हे गृहयुद्ध होय बरं. महाराष्ट्रामध्ये कोण होय? गृहयुद्ध, लक्षात ठेवा. अखेर दुसरा पेशवा पहिला बाळाजी विश्वनाथ आणि दुसरा पहिला बाजीराव असं लक्षात त्याचा मुलगा आणि निजामाचा पालखेड युद्धामध्ये पराभव करून 6 मार्च पालखेडचं युद्ध फार महत्त्वाचं आहे. आता हा बाजीराव पहिला आहे तो कोणाच्या वतीने लढत आहे? छत्रपती शाहू यांच्या वतीने लढत आहे, ते लक्षात घेऊया. मग त्यांनी 6 मार्च 1728 रोजी निजामाचा पराभव केला. मुंगी शेगाव येथे तह झाला आणि छत्रपती शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती, एकच छत्रपती छत्रपती शाहू असून चौथाई व सरदेशमुखीच्या ज्या सनदा बाळाजी विश्वनाथ यांनी आणल्या होत्या त्याचा धणी आहे, हे सुद्धा निजामाने मान्य केलं. निजामाने काय नाटक केलं होतं की मराठ्यांचे 2-2 छत्रपती आहे, मग आम्ही चौथाई सरदेशमुखी द्यायची कोणाला, म्हणून निजामाने संभाजी ताराबाई कोल्हापूरचा जो संभाजी आहे त्यांना काय केलं होतं? पुढे केलं होतं, लक्षात घ्या. म्हणून हे पालखेडची लढाई झाली. बाजीराव पहिला आणि निजामामध्ये आणि विरुद्ध संभाजी बघा. तर मग आता इथे ताराबाईच्या वंशातील जे संभाजी आहे त्यांचा काय होत आहे? पराभव होत आहे आणि एकमेव छत्रपती म्हणून कोणाला मान्यता देण्यात येत आहे? तर छत्रपती शाहू यांना मान्यता देण्यात येत आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर छत्रपती संभाजी व छत्रपती शाहू बघा, ह्यांना आपण असं म्हणू शकतो की हे चुलत भाऊ वगैरे, लक्षात घ्या. छत्रपती संभाजी व छत्रपती शाहू या बंधूत 13 एप्रिल 1731 रोजी वारणेचा तह झाला. वारणा नदीच्या काठी काय सांगा तह झाला आणि या तहानुसार वारणा नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. म्हणजे वारणेच्या खाली कोल्हापूरकडे कोण राहील? छत्रपती संभाजीचं राज्य राहील. तर वारणेच्या वर काय म्हणून सांगा? इथे छत्रपती शाहू यांचं राज्य राहील. पण तरीही आणखीही पेशवाई सुरू झालेली नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय झालं? वारणेच्या त्यानंतर कोल्हापूर व सातारा अशी मराठी राज्याची 2 स्वतंत्र संस्थाने निर्माण झाली. 2 छत्रपतींच्या गाद्या निर्माण झाल्या, एक छत्रपती सातारा आणि दुसरे छत्रपती कोल्हापूर बघा. आता तुम्हाला सांगतो, पण तरीही जो संघर्ष आहे तो पूर्णपणे मिटला नाही. तो पुढे संघर्ष आपापसामध्ये चालूच राहिला. आता पुढे वारस नेमत असताना छत्रपती शाहूंना साताऱ्याची गादी छत्रपती शाहूंना जे स्वतःची संतती नव्हती, पुत्र संतती नव्हती, म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजा उर्फ राजाराम दुसरा, रामराजा उर्फ राजाराम दुसरा यांना दत्तक घेण्याचे ठरवले आणि मृत्यूपूर्वी राज्यकारभार विषयक सर्व अधिकार, इथून हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, मृत्यूपूर्वी छत्रपती शाहूंनी बघा राज्यकारभार विषयक सर्व अधिकार एक आज्ञापत्र काढलं आणि पेशवे बाळाजी बाजीराव यांना दिले. थोरला बाजीराव, पहिला बाजीराव, त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव ह्यांचंच नाव आहे नानासाहेब पेशवे, ह्यांना आज्ञापत्राद्वारे अधिकार दिले की मराठा दौलतीचा धनी कोण? तर पेशवा राहील. छत्रपतींच्या वतीने पेशवे मराठ्यांचा कारभार करेल, हा महत्त्वाचा मुद्दा. पुढे छत्रपती शाहूंचं निधन झालं 1749 मध्ये.
आणि मग त्यानुसार 1749 मध्ये निधन झालं, तर त्याच्यामध्ये बघा राजाराम दुसरा यांना विधिवत साताऱ्याच्या गादीवर बसवण्यात आले. म्हणजे छत्रपती कोण झाले, तर राजाराम दुसरे हे छत्रपती झाले आणि बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे व राजाराम दुसरा ह्यांच्यामध्ये 25 सप्टेंबर हा अत्यंत महत्त्वाचा तह आहे. सांगोल्याचा तह 25 सप्टेंबर 1750 रोजी सांगोला येथे करार झाला आणि ह्या करारानुसार मराठा दौलतीचे धणी कोण झाले, पेशवे झाले. आणि कोणाच्या वतीनं कारभार चालवतील, म्हणजे मालक नाही, छत्रपतींच्या वतीनं पेशवे कारभार चालवतील असं ठरवण्यात आलं. आणि पुढे पुढे मग कारभार पुण्यातून सुरू झाला. मग साताराची गादी, अख्ख्या देशाचा कारभार पुण्यातूनच सुरू झाला, लक्षात घ्या. आणि छत्रपती सुद्धा कोणावर विसंबून राहू लागले. आणि या सांगोला करारानुसार पुढे 63 आहे, पुढे 65 आहे, पुढे 67 आहे, पुढे 49 लाख रुपये. आता पैसे जाऊ द्या, पैशाचं कमी जास्त होत राहील, पण छत्रपतींना त्यांच्या कारभारासाठी तेवढे म्हणजे 67 लाख रुपये देण्यात येईल. आणि मराठ्यांच्या पूर्ण साम्राज्याचा कारभार कोण बघेल, तर पेशवा बघेल असे ठरले. कोणत्या करारानुसार, सांगोला करारानुसार. सांगोला करारानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा. बघा सांगोला करारानुसार कोणाच्या कारकिर्दीमध्ये, तर हे लक्षात घ्या, राजाराम दुसऱ्या ह्यांच्या कारकिर्दीमध्ये नानासाहेब पेशवे, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्यामध्ये सांगोला करार झाला. आणि त्याच्यात ठरलं की पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा. स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. बाळाजी बाजीरावांनी त्यांना सालाना 65 लाख रुपये नेमणूक करून दिली. म्हणजे आता पेशवे छत्रपतींना दरवर्षी 65 लाख रुपये देत जाईल आणि मराठा दौलतीचा कारभार करेल. जे काही युद्ध होईल, लढाया होईल, ह्या सर्व बाबी मराठ्यांच्या छत्रपतींच्या वतीनं पेशवे बघतील. आणि लढाया प्रत्यक्ष आणि सर्व कारभारच आता कोण करणार आहे, सांगा, पेशवे करणार आहे. राजाराम द्वितीय हे पेशव्यांच्या आहारी जात आहेत हे पाहून ताराबाईंनी संधी साधून राजाराम द्वितीय यांना कैद केले. आता इथून पुन्हा नंतरचा इव्हेंट आहे बरं. बघा राजाराम द्वितीय हे पेशव्यांच्या आहारी जात आहे, पण डायरेक्ट मराठा दौलतीचा कारभारच कोणाच्या हातात दिला, पेशव्यांच्या हातात दिला. म्हणून ताराबाईंनी संधी साधून राजाराम दुसरा यांना कैद केली. इसवी सन 1755 मध्ये मग बाळाजी बाजीरावांनी काय केलं, डायरेक्ट तह कुणासोबत केला, ताराबाई सोबतच केला. ताराबाई सोबत समझोता केला. त्यामुळे प्रत्यक्षात ताराबाई राज्यकारभार पाहू लागल्या आणि राजाराम यांना फारसे अधिकार उरले नाहीत. हा महत्वाचा मुद्दा. मात्र दिलेल्या आज्ञापत्रानुसार मराठा दौलतीचा कारभार कोण करणार होते, सांगा, पेशवेच करणार होते. पुढे ताराबाईंच्या मृत्यूनंतर, ताराबाईंचा मृत्यू 1761 मध्ये आहे. जवळपासचा थोडा बहुत प्रदेश, इंदापूरची देशमुखी एवढाच मर्यादित अधिकार छत्रपतींना उरला. तत्पूर्वीच मराठ्यांच्या सत्तेचे केंद्र पुणे झाले होते आणि मित्रांनो पेशवे सर्वेसर्वा झाले होते असे आपण लक्षात घेऊया. तर अशा पद्धतीनं जे मराठा म्हणजे संभाजी राजानंतर आपल्याला आपण काय गृहीत धरूया की जर औरंगजेब जर पूर्णपणे महाराष्ट्र जिंकला असता तर मोगलाई यायला पाहिजे होती. आणि समजा म्हणजे मराठ्यांनीच औरंगजेबांचा विरोध केला असता, म्हणजे मराठ्यांनी केलेलाच आहे, पण मग मराठ्यांची छत्रपतींची परंपरा कंटिन्यू राहायला पाहिजे होती असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. पण पेशवाई कशी आली, तर स्वतः राजाराम दुसरे ह्यांनी बाळाजी बाजीराव ह्यांच्याशी सांगोला तहानुसार तर मराठा दौलतीचा कारभार पेशवे करतील आणि त्यांच्या बदल्यामध्ये हे पेशवे 65 लाख रुपये छत्रपतींना खर्च म्हणून देतील, अशा गोष्टी ठरल्या होत्या. म्हणून जे काही मराठ्यांच्या वतीनं कारभार आता पेशवे पाहू लागले असे आपण लक्षात घेऊया. मित्रांनो आपण MPSCच्या बॅचेस घेत असतो, तर आपल्या MPSCच्या सर्व बॅचेसवर बघा राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क ड सर्व बॅचेसवर तुम्हाला 95% या ठिकाणी ऑफ मिळतं. शिक्षक भरतीच्या बॅचेस घेत असतो. थर्ड टेट 2025 नियोजित आहे, त्यासाठी आपण गुरुजी बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅचला प्रवेश देणे सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला तयारी करता यावी त्यासाठी आपण 95% प्लस या बॅचवर ऑफ देत आहोत. त्या सर्व बॅचेस ऑनलाईन आहेत. सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर होतील. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळतील. मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षांचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेल्या तर कालावधी वाढवून सुद्धा मिळेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.